नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असाल, मीही मजेत. आणि आज आहे मस्त भोगीचा सण, म्हणजे हा कालचा माझा व्लॉग आहे भोगीच्या सणाचा. तर सुरुवातीला ना कुकर लावून घेतला, गबरूचा भात लावला, कारण ना त्याचं जेवण झालं की नंतर मग बाकीची स्वयंपाकाची तयारी मला करायची होती. आणि आजचं सगळं सकाळचं रुटीन माझं आवरून झालेलं आहे. आणि आज ना कामाला जास्त लोक असल्यामुळे ना थोडं लवकर आवरून घेतलं. बघा, खैरनार सरांनी ना ह्या गवारच्या शेंगा आणलेल्या आहेत, बोरं आणलेली आहेत, शेवग्याच्या शेंगा, मेथीची भाजी, कांदा पात आणि वालाच्या शेंगा मी निवडून ठेवलेल्या आहेत. थोड्याशा कालच्याच उरवलेल्या होत्या. तर आता भाजी करायला घेऊया. आता इथे मी ना सर्व भाज्या निवडून घेते. गबरूचा भात झाल्यानंतर मी आमचा भात लावून घेतला. अगदी थोडासा भात लावला, कारण म्हटलं सणासारखं पण वाटलं पाहिजे. आणि खैरनार सर ना वरण खात नाही, त्यामुळे मी दुसरं वेगळं काहीतरी आज करणार आहे भाताबरोबर खायला. तर कुकर आता लावून झालेला आहे. अगदी छोटीशी वाटीभर 2 जणांना लागतो तरी किती. तर तो भात मी आता करायला ठेवलेला आहे. भाजी निवडून झाली. दुसऱ्या गॅसवर ना कढई तापायला ठेवली भाजी करण्यासाठी. बाजार एकदा मंगळवारी झाला की म्हणजे आठवडाभर ना कुठलंच टोपलं बाजारात फिरू देत नाही. ग्रामपंचायतीचा नियम आहे, खरंच छान, खूप मस्त असा नियम केलेला आहे. कारण ना शेतकऱ्याच्या भल्यासाठी आहे हे सगळं. काय होतं, मग व्यापारी वर्ग येऊन मध्येच मग गावभर फिरून गेले ना, मग ज्या दिवशी शेतकऱ्यांना माल विकायचा त्या दिवशी गिऱ्हाईक नाही मिळत. तर आता सर्व भाज्या या निवडून झालेल्या आहेत. आता भाजीला फोडणी देते. ॲक्च्युली ना या नियमामुळे ना खूप फायदा झालेला आहे. आणि सगळेजण बरोबर बाजाराच्या दिवशी भाजीपाला घेऊन घेतात. आणि इतर दिवशी आहे की मग इतर गावांच्या आजूबाजूचे तिथे जायचं, म्हणजे कसं सगळीकडे शेतकऱ्याचा फायदा होणार असं म्हणजे ठरवलेलं आहे सगळ्या ग्रामपंचायतींनी, की आठवड्याचा बाजार एकाच दिवशी भरवायचा. कुठलंही टोपलं भाजीचं जाणार नाही पूर्ण गावामध्ये. म्हणजे मला खरंच म्हणजे पुन्हा पुन्हा मी सांगते, मला हा नियम खूप आवडला ग्रामपंचायतीचा. अशा काही काही गोष्टी जर केल्या ना, खरंच खूप छान असं म्हणजे गावाच्या विकासासाठी हे मदत होईल. म्हणजे जे आता शेतकरी आहेत ना बिचारे, एवढं पिकून करून कष्ट करून सगळं काढतात आणि त्यांचाच मालाला जर प्रॉब्लेम होत असेल तर असे हे सोल्युशन काढले ना खूप भारी वाटतं. आता सर्व निवडलेली भाजी मी धुवून घेते आणि फोडणी द्यायला घेते. पाणी मात्र मी गरम करून घेतलं, म्हणजे ना गरम पाणी टाकेल म्हटलं शिजताना. एकदम अशी कोरडी नाही करायची, थोडीशी रसाळी करायची आहे. ॲक्च्युली कोरडी केली ना छान लागते, पण खैरनार सरांना ना थोडा रसा लागतो जेवणाच्या ह्याच्यात म्हटलं. म्हणजे अशी मिक्स भाजी एवढी ते खात नाही, पण मग असं सणाच्या दिवशी काही केलं ना तर खाऊन घेतात. पण ना मार्ग काढायचे असतात, तुमचा भाव महत्त्वाचा. आणि जे तुम्हाला पॉसिबल नाही आहे ते देवालाही माहिती आहे की असतं पॉसिबल, तर हे व्यक्तीने नक्कीच केलं असतं. तर इथे मी तेल घातलेलं आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे, मला सगळ्या भाज्या नाही मिळाल्या त्याची हुरहुर नक्कीच आहे, परंतु आहे त्यात करायचंच आहे. तेल घातलं, जिरं घातलं, मसाल्यांमध्ये खोबरं दळलेलं आहे मी ना. तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल ना तर माहितीच असेल. तर हे दळलेला खोबऱ्याचा कूट लसणाची चटणी घातली, म्हणजे लसूण टाकायचं काम नाही आहे, ती दरदरीत अशी दळलेली होती. सगळं माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. हळद घातली आणि आता ना थोडासा काळा मसाला घातला. भाजी आता घालून झालेली आहे. तुरट चवीचा आवळा नाही मिळाला, आंबट मात्र बोरं मिळाली. असं जे मिळालं आहे ते टाकलं आणि आता मीठ घातलेलं आहे चवीनुसार. भोगीच्या सणाचं मेन आपलं वस्तू म्हणजे तिळाचं कूट. आता मी हे थोडंसं जाडं भरलं तिळाचं कूट दळून घेतलं आणि याची खूप छान चव उतरते. भाजून घेतला होता तीळ, पांढरा तीळ असल्यामुळे कूट पांढरा दिसतोय. तर आता हा कूट घालून झालेला आहे, मस्त मिक्स करते. आणि आपण गरम केलेलं आहे ना ते पाणी घालते, म्हणजे ना मस्त अशी शिजून होईल आणि दाटसर रस्सा होईल. भाजी आता होत राहील एका बाजूला. तर भोगीची भाजी आता करून झालेली आहे. मस्त अशा भाकरी करते बाजरीच्या, मस्त तीळ लावून
आणि मस्त अशी सोबत कढी केलेली आहे. कढी भात म्हणजे वरण नाही खात मग अशी म्हणाली ना तुम्हाला करणार तर म्हटलं जाऊ द्या कढी करूया आणि कढी भाताबरोबर आणि मस्त मिक्स भाजी ना छान बेत होईल म्हटलं. तर वरण केलं एकटीने किती खावं ना, मग ते एकटीसाठी करण्यापेक्षा दोघांना मिळून कढीच करून घेतली. बाजरीच्या भाकरीबरोबर मिक्स भाजी आणि कढी एकदम मस्त. आणि बाजरीची भाकर ना तीळ लावून करायची ना, आणि किंवा ना तुम्ही तिळगुळ पोळी पण करू शकतात. परंतु ना मी स्वतः गोड खात नाही, करणार सर जास्त गोड खात नाही, तर म्हटलं ना फक्त आता हेच करून घेऊया. आणि तसंच मखाणे पण मी केलेले आहेत, तर ते पण म्हटलं होऊन जाईल देवाला प्रसाद म्हणून. तर आता ही भाकर मस्त छान अशी कडक कुरकुरीत अशी करून घ्यायची आहे. भाकरी फक्त 2च होत्या, त्यामुळे पटकन झाल्या. मला हसू येते 2च भाकरी केल्या म्हणून. आता इथे आपला भोगीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर कसा झाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही पण काय बनवलं आज ते पण सांगा. म्हणजे काल मी आज हा व्हिडिओ आपल्याला शेअर करते, कालचं सगळं एडिटिंग वगैरे करून. तर आता देवाला नैवेद्य देऊन देते सुरुवातीला. त्यांना सरांना जायचं बाहेर, त्याच्यामुळे त्यांना घाई आहे, तर त्यांना वाढून दिलं. मी आता बसते जेवायला. मी तेच म्हटली होती. तर तुम्ही बघितलं की किचनचं सगळं सामान इकडे तिकडे ठेवलेलं आहे. कामं अजून सुरूच आहेत आपली घरातली पण. गावाला गाडी झोपायला गाडी उशाले उशी. खरं तर मला हे सरप्राईज ठेवायचं होतं, पण ना मग आता व्हिडिओ आला, ब्लॉग आला, त्याच्यात हे सगळं आलं रोजचं रुटीन असल्यामुळे. तर मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. सरप्राईज म्हणजे माझ्या मुलांसाठी सरप्राईज होतं, पण ते आता ओपन झाले, ते व्हिडिओ बघणार आहेत, कारण आम्ही इथे दोघं आहेत आणि ते व्हिडिओ नक्कीच बघणार. आजचं भोगीच्या दिवशीचं आजचं सकाळचं रुटीन आपलं शेअर झालेलंच आहे. म्हणजे आतापर्यंतचं आता सगळं आवडलं आणि मी इकडे आलेली आहे. आपल्या इथे किचन टेबलचं काम चालू आहे. तर हा माझा पुतण्या निवृत्ती दादा किती सुंदर टेबल बनवलेला आहे बघा. आणि इथे मी चूल पण करणार आहे. तिकडे आहे सिंक, म्हणजे आपल्याला वॉशिंग एरियासाठी. आणि हा मस्त असा काउंटर टॉप केलेला आहे. आणि दादा अजून फिटिंग करत आहे. नाशिकच्या घरच्या 2 मिनिटं नाशिकच्या घरच्या आपल्या ट्रॉल्या ज्या निघाल्या होत्या ना वेस्टेज, ते सर्व जोडून बघा किती सुंदर कप्पे आपल्यासाठी बनवलेले आहेत. बघू शकता तुम्ही, अशी आयडिया असावी लागते. तर आता मी पुढे अजून जसं जसं तो होईल ना टेबल आपला पूर्ण, ते आपल्याबरोबर थोडं थोडं सगळं शेअर करणार आहे. आणि लास्टला मस्त आपण याच्यावर स्वयंपाक पण करणार आहोत. चला तर मग आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूया उद्याच्या पुढच्या व्लॉग मध्ये. छान छान बाय.